विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचचा सेकंड इयर 2024 पॅटर्न न्यू सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहे. मित्रांनो बघा, काय काय झालंय की सेकंड इयरचा 19 पॅटर्नचा आणि 24 पॅटर्नचा सिलेबस मध्ये भरपूर सारा डिफरन्स आलाय. कारण सब्जेक्ट्स भरपूर सारे कमी झाले, काही सब्जेक्ट काढून टाकले, काही सब्जेक्ट नव्याने पहिल्यांदाच ऍड केलेले आहे. फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हतं, आता ओरल प्रॅक्टिकल आलंय. त्याला कसं फेस करायचं, कुठले विषय कोर सब्जेक्ट आहे ज्याच्यावर आपल्याला इंटरव्ह्यूला लास्ट इयर नंतर जॉबला जाऊ तेव्हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारलं जातं, कारण ते कोर सब्जेक्ट आहे ज्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचंय. कुठले स्कोरिंग आहे, कुठले टफ आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओत आपण क्लिअर करणार आहोत. चलो बघा, फर्स्ट इयरला तुम्हाला किती विषय होते मित्रांनो? तर फर्स्ट इयरला तुम्हाला एकूण 10 विषय होते. पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5. पण आता जर आपण बघितलं तर सेकंड इयरला तुम्हाला 10 विषय नाही. तर बघूया किती आहेत. ओके, सो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 2024 पॅटर्न. ओके, NEP नुसार हा सिलेबस आहे आपला. 24 पॅटर्नच आहे ना, अकॅडमिक 25-26 24 पॅटर्न. बघा, सो सिलेबस आपण सब्जेक्ट मोजूया. हे 30-70 म्हणजे आपले सब्जेक्ट झाले. 30 मार्क इन सेम, 70 मार्क एंड सेम. ओके, सो तो आपला सब्जेक्ट झाला. बघा, इन सेम ऑब्विसली फर्स्ट इयर सारखी कॉलेज कंडक्ट करते. एंड सेम आहे ती युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. 70 पैकी 28 ला पासिंग, इथे 12 ला पासिंग आहे. दोन्ही मिळून 40 झाले पाहिजे. सो इलेक्ट्रॉनिक सर्किट हा एक सब्जेक्ट आहे. नंतर इंजिनिअरिंग मॅथ्स 3 ऑब्विसली M3 नेहमीप्रमाणे. M1 M2 झाला, आता M3. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि ओपन इलेक्टिव्ह 1. आता जर बघितले तर 4च सब्जेक्ट आहेत थेअरीला, आणि दुसऱ्या सेमला 1, 2, 3 आणि हा एक 4. बघा, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सिग्नल सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम आणि ओपन इलेक्टिव्ह 2. म्हणजे किती विषय झाले बघा, हे 4 आणि 4 8च विषय आहे. फर्स्ट इयरला 10 होते, इथे तर 8च झाले, 2 कमी झाले. म्हणजे म्हणतात सर 2चा आता जो खड्डा पडला तो कुठे भरून काढणार? ते 2 इकडे कव्हर होणार ओरल प्रॅक्टिकल मध्ये, कारण फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हत्या ना, इथे ओरल प्रॅक्टिकल आल्या. ओके, आता बघा याच्यात कसं असतं, हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट आहे सगळ्या मुलांना सारखे, आणि हा ओपन इलेक्टिव्ह. इलेक्टिव्ह म्हणजे काय मी सांगतो. ओके, नेक्स्ट. ऑलरेडी इलेक्टिव्ह म्हणजे काय डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ दिला आपल्या चॅनलवर, तिथे बघून घ्या इलेक्टिव्ह काय. इथे शॉर्ट मध्ये सांगतो. इथे पण बघा, या सेमला पण 3 इलेक्टिव्ह आहे आणि 3 कंपल्सरी सब्जेक्ट आहे. 3 कंपल्सरी सब्जेक्ट आहे जे सगळ्या पोरांना सारखं, आणि 1 इलेक्टिव्ह आहे. म्हणजे आपण जर बघितलं 8 पैकी आपल्याला 8 पैकी एकूण या सेकंड इयरला 8 विषय, 8 पैकी 6 आपले कंपल्सरी सब्जेक्ट आहे, आणि पहिल्या सेमला 1, दुसऱ्या सेमला 1, असं 2 इलेक्टिव्ह. 6 आणि 2 8 आपल्याला सब्जेक्ट आहेत. कंपल्सरी सब्जेक्ट तर तुम्हाला माहिती सगळ्यांना सेमच असतात. आता इलेक्टिव्ह म्हणजे काय बघा, हे इलेक्टिव्ह कसे असतात. आता ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय, फर्स्ट सेमला तुम्हाला साधारणतः 5 विषयांची एक एक्स्ट्रा लिस्ट दिलेली असेल. ते अजून इथे या पीडीएफ मध्ये अपलोड नाही झाले. हे सारे जुलैमध्ये एक पीडीएफ येईल, त्यात ते इलेक्टिव्हचे पण नाव आले असतील, तेव्हा मी तुम्हाला ते देऊन देईन. ओके, सिमिलरली 5 विषय असेल, सेकंड सेमला पण 5 असतात. 5 पैकी कुठला तरी एक घ्यायचा. तुम्ही म्हणता इथं भारी झालं, 5 पैकी जो लागेल तो घेऊ शकतो का? तर हो, तुम्हाला जो लागेल तो विषय घेऊ शकता. मग तुमच्या मनात टेन्शन येईल, सर मग कॉलेजमध्ये समजा मी इलेक्टिव्ह नंबर 1 घेतला, माझ्या मित्राने इलेक्टिव्ह नंबर 3 घेतला, अजून एका मैत्रिणी इलेक्टिव्ह नंबर 2 घेतला, आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे घेतले, वर्गात तर 60 जण आहे, मग नेमकी सरांनी शिकवायचं कसं? तर मित्रांनो, याच्यात 2 सोल्युशन असतात. शक्यतो इलेक्टिव्ह कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवत नाही, ते तुम्हालाच अभ्यास करावे लागतं. बाकी शिकायचे असेल तर फक्त पर्पल ॲट शिकवतो. पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती तुम्हाला इलेक्टिव्ह आणि सिलेक्टिव्ह म्हणजे कंपल्सरी सब्जेक्ट सगळ्यांचे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड कोर्सेस आहे विथ 2024 पॅटर्नचे सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ लेक्चर आणि नोट्स, ते पण मराठी हिंदीमध्ये. सो तुम्हाला लागले तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बघून घ्या, डाऊट आला मला कॉन्टॅक्ट करा. ओके, सो इलेक्टिव्ह शक्यतो शिकवत नाही, आणि जर शिकवलेच तर मग काय असतं, सगळ्या वर्गाला एकच इलेक्टिव्ह घ्यायला लावतो, तेव्हा शिकवलं जातं. ओके, क्लिअर झालं. आता बघूया आपण कुठले कुठले आपले टफ सब्जेक्ट आहे या सेमचे. तो ऑब्विसली मॅथ्स खूप जणांना टफ जातो, पण काही पोरं असे ते 100 पैकी 100 पण पाडतात. अभ्यास केला तर 100 मार्क देणारा इंजिनिअरिंग मधला एकच सब्जेक्ट आहे M3. बघा, यस. त्याच्यानंतर हा एक महत्वाचा कोर सब्जेक्ट आहे, हा एक कोर सब्जेक्ट आहे. ओके, याच्यामध्ये M3 आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या 2 विषयांनाच मार्क कमी पडू शकतात. त्यांना चांगले प्रॅक्टिस करा. हा इझी सब्जेक्ट आहे. इलेक्टिव्ह ऑब्विसली सोपाच असतो, कारण तो तुम्ही सिलेक्ट करता. क्लिअर. सो या दोघांना पहिल्यापासून अभ्यास करा, पर्पल ॲड वरून सुरुवात करून द्या कोर्सेस घेऊन. यस, आता हे कोर सब्जेक्ट आहे कुठला, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि
डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे 2 कोर आहे. याच्यावर तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे जातात कधी, फायनल इयरला जेव्हा आपण प्लेसमेंटला बसतो तेव्हा. त्यामुळे कोर सब्जेक्ट एकदम डिटेलमध्ये शिकून घ्यायचे, रट्टा बिट्टा मारायचं नाही. तुम्ही म्हणता सर M3 तर कोर लिहिलंय, M3 पण मॅथ्स पण कोरच आहे, पण कधी जेव्हा गेट वगैरे या टाईपच्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता तेव्हा मॅथ्स लागतो. येस, सो जॉब साठी नाही लागत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. सो ज्यांना गेट वगैरे क्लिअर करायचं त्यांना मॅथ्स सिरियसली करावं लागेल. नेक्स्ट या सेमला जर बघितलं, या सेमला कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि नाही, हे 2 टप आहे. SHCS खूप मुलांचे वायडी होता या विषयांमुळे, जसं तिकडे M3 आहे तसं इकडे SHCS, यांना लक्ष द्या. यस, कोर सब्जेक्ट आहे, हे प्रॉपरली करा. यांना क्लासेस घेऊन पहिल्यापासून अभ्यासाला लागून जा. C हा स्कोरिंग आहे आणि ओपन इलेक्टिव्ह स्कोरिंगच असतो, या प्रकारे आहे. आता सब्जेक्ट क्लिअर झाले. आता बघूया आपण ओरल प्रॅक्टिकल किती आहेत. बघा, प्रॅक्टिकल टर्म वर्क तर फर्स्ट इयरला तसेच इथे पण आहे. प्रॅक्टिकल बघा, 50 मार्काचं CECचं प्रॅक्टिकल आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं 25 मार्कचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रॅक्टिकल आहे, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम DSA, याच्यामध्ये कोडिंग करायची, कोडिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सारखी. ओके, सो याचा पण रेकॉर्डेड कोर्स आहे आपल्याकडे, त्याच्यावर तुम्हाला कोडिंग जमून जाईल. सो 1, 2, 3, पण काही प्रॅक्टिकल 50 मार्कचे, काही 25 मार्कचे. 25 पैकी 10 मार्कला पासिंग आहे, 50 पैकी 20 मार्कला पासिंग आहे. प्रॅक्टिकल ओरल कसे क्रॅक करायचे, कसे आउट ऑफ मार्क घ्यायचे, याच्या रिलेटेड व्हिडिओ मी युट्यूबला दिला आहे, तो बघून घ्या, आयडिया क्लिअर होईल. सो जे प्रॅक्टिकल किती झाले, 3. इकडे ओरल या सेमला नाहीये, 3 प्रॅक्टिकल आहे. पुढच्या सेमला बघू. पुढच्या सेमला प्रॅक्टिकल 1 आणि 2, म्हणजे टोटल 5 प्रॅक्टिकल तुम्हाला द्यायचे सेकंड इयरला, आणि ओरल 1. 5 प्रॅक्टिकल आणि 1 ओरल, म्हणजे 6 आणि 8 सब्जेक्ट, 14चं काम आहे. तुम्ही म्हटले होते ना सर फर्स्ट इयरला तर 10चं होतं, अरे इथे 10चं नाही 8चं ठेवलं, पण इकडून न देता इकडून दिलं ते. सो 8 आणि हे 6, 14चं आपल्याला काम करायचं. पण अवघड नाही, ENTC आम्ही आहो ना, मग सगळं सोपं. आमच्या सोबत अभ्यास करा. सो काही डाऊट आले कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, मित्रांनाही शेअर करा, आणि अभ्यासाला आजपासून लागा. कारण आत्तापासून अभ्यास करशाल तर वर्गात पहिले येशाल. वर्गात पहिले आले तर चांगला जॉब भेटेल, चांगली प्लेसमेंट येईल, चांगला CGPA वाढेल. सो सिरियसली करा. फर्स्ट इयर गेलं टंगळ मंगळ मध्ये सोडून द्या, आत्तापासून अभ्यासाला लागा. कॉलेजमध्ये समजत नाही, टीचर्स मटेरियल भेटत नाही, पुस्तकातली भाषा कळत नाही, आम्ही आहोत ना, आमच्या सोबत करा. आम्ही सगळं हेल्प करतो. कितीतरी हजारो ENTCच्या पोरांनी आमच्या सोबत टॉप केलं, तुम्ही पण करशाल. यस, सो पर्पल ॲट ऍप्लिकेशनवरून अभ्यासाला सुरुवात करा, आत्तापासून करा, जेणेकरून पोरं सुरू करतील तेव्हा तुम्ही त्यांच्या 2 युनिट 2 एखादा महिना पुढे असाल आणि वर्गात पहिले असाल. थँक्यू.